शिर्डी शहरात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या आहेत। मात्र गुन्हेगार या यंत्रणेला एका प्रकारे आव्हान देत असल्याचं चित्र दिसून येत असून ठिकठिकाणी चोरीच्या घटना समोर येत आहेत। शिर्डी येथील साई प्रसाद हाऊसिंग सोसायटीत राहणारे श्री साई संस्थान कर्मचारी राहुल प्रकाश ओहोळ यांच्या घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत चोरट्यांचा शोध सुरू केला असून घटनास्थळी पाहणी करत श्वान पथकाचे पाचारण करण्यात आलं। या घटनेविषयी ओहोळ कुटुंबाने सांगितले की मी प्राजक्ता राहुल ओहोळ शान्य हाऊसिंग इथं राहतो। आमच्या घरी रात्री चोरी झाली। मी नाईट ड्युटीला गेले होते रात्री 7:45 वाजता। सकाळी माझे मिस्टर गावावरून आले तेव्हा त्यांनी बघितलं की दरवाजा उघडा आहे। मला फोन वगैरे केला, त्यांना वाटलं मी घरीच आहे, पण तसं काही नसतं। त्यांनी मागून मागचं दार वगैरे बघितलं, मागच्या दाराने आत आले तर आतमध्ये पुढच्या दाराला आतून कडी आणि मागच्या दाराने आत आले। सगळं अस्ताव्यस्त पडलेलं होतं। जवळपास माझं मिनी गंठण, डोरलं, कानातले, जवळपास 2.5 तोळे सोनं आणि 20-25 हजार रुपयाची रोख रक्कम। अजून बारीक सारीक काय असेल तर आता ते उचक पाचक केल्यावर किंवा जे त्यांचं संशोधन आहे त्याच्यानंतर बघू। डॉक्युमेंट्स पण सगळे उचकलेले आहेत। ते आले होते, आम्ही 5:30 वाजता त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आमचं नोंदून घेतलं। त्याच्यानंतर ते आले आणि ते बघून गेले सगळं पंचनामा करून, पण मग आता बाकीची त्यांची प्रोसिजर अजून काही बाकी आहेत। माझं नाव राहुल प्रकाश ओहोळ। मी साईबाबा संस्थांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ब्रदर म्हणून काम करतो। तसंच माझे मिसेस आणि मी आम्ही दोघं पण तिथं कार्यरत आहोत आणि ह्या घरामध्ये आम्ही जवळपास 5 ते 6 वर्षापासून रेंटने राहत आहोत। तर मी उज्जैनला दर्शनासाठी गुरुवारी गेलो होतो आणि आज पहाटे 5 वाजता मी उज्जैनहून आलो आणि माझी जी मिसेस आहे प्राजक्ता ती नाईट ड्युटीला गेली होती। ती पण साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे, पण तिला पण माहित होतं की पहाटे येणार आहे। तर मग मी ज्या वेळेस पहाटे 5 वाजता आलो, मला माहित होतं ती आणि आम्ही दोघंच राहतो घरामध्ये, मला माहित होतं की ती 5 वाजता ती नाईटला आहे। पण 5 वाजता आलो असता मला असं जाणवलं की घरात कुणीतरी आहे, कारण कसं दोन्ही घराचे लाईट चालू होते, घराला बाहेरून कडी नव्हती आणि कडी तुटलेली होती। मग माझ्या लक्षात आलं की आपल्या घरात काहीतरी आहे। तर मग मी माझ्या मिसेसला फोन केला, तू कुठे आहेस? तर ती म्हणली मी नाईटला आहे। तुम्ही का बरं फोन केला? मी म्हटलं अरे घरात कुणीतरी आहे मला असं वाटतंय, कारण बाहेरून घराला कुलूप नाही। ती म्हणे असं कसं होईल, मी तर ड्युटीला आहे। मग मी माझ्या घराला मागचा एक दरवाजा आहे, तर मग मी टॉर्च चालू केला आणि मागून आलो, बघितलं तर पुढच्या घराचं आतमध्ये येऊन त्यांनी आतमधून कडी लावलेली होती आणि मागच्या दरवाज्याने माझं पूर्ण बेडरूम मधून कपाट उघडून संपूर्ण त्यांनी आमचं 2-2.5 तोळे सोनं, 20-25 हजार रुपये नेलं आहे आणि अजून बरंच काही बघायचं आहे, काय गेलं काय नाही। पोलीस बोललेत की तुम्ही जास्त काही उचपाचं करू नका, तर आम्हाला माहित नाही जास्तीचं, आणि मागच्या दरवाजाने ते पळून गेलेले असावे। आमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे त्यांनी उचकलेले आहेत। आणि मग मी त्याच्यानंतर माझ्या मिसेसला सांगितलं, मग तिला मी हॉस्पिटलला गेलो, तिला घेतलं आणि आम्ही दोघं जण येऊन पोलिसांना रिसर कंप्लेंट दिलेली आहे। सकाळी पोलीस पण इथं आले, त्यांनी रिसर कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि आता पुढची कार्यवाही ते करत आहेत। माझे नाव छाया मुठे आहे। आम्ही साई प्रसाद हाऊसिंग सोसायटी मध्ये राहतो आणि आमच्या बाजूला पूर्ण संस्थांचीच प्रॉपर्टी आहे। तर रात्री राहुल ओहोळ साईबाबा सुपर हॉस्पिटलचे ब्रदर यांच्या घरी चोरी झालेली आहे। तर आमच्याकडे सुरक्षा म्हणून पोलिसांनी रोज रात्री 1-2 वेळेस तरी गाडी पाठवली पाहिजे, कारण आमच्याकडे सगळे कर्मचारी राहतात, त्यांना नाईट असते, त्यामुळे सुरक्षेची जास्त गरज आहे। आणि या मागे सुद्धा खूप वेळा भरपूर वेळा चोर आलेले आमच्या लक्षात आलेले आहे। पाठीमागे पण रॉड हातात घेऊन चोर हाऊसिंग मध्ये घुसलेले होते आणि 2 वॉचमन असता, पण ते कर्मचाऱ्यांची जी बिल्डिंग आहे त्या साईडला त्या बिल्डिंग मध्ये असता। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.